महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला 1,10,760 रुपये किमतीचा गुटखा कंटेनर वाहनासह जप्त करण्यात आलाय. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडक कारवाई केलेली आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात उत्पादन आणि विक्रीसाठी बंदी घातलेला गुटखा भरलेला कंटेनर हा देऊळगाव राजाकडून जालन्याच्या दिशेने येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून कंटेनर चालक गफ्फार खान याला ताब्यात घेतलेला आहे. कंटेनर देखील पोलिसांनी जप्त केलेला आहे. कंटेनरची पाहणी केली असता कंटेनरमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा सापडलेला आहे. एकूण 1,10,760 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. या प्रकरणी पुढचा तपास जालना पोलीस करत आहेत. अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की हरियाणा पासिंगची गाडीमध्ये अवैध गुटखाची वाहतूक होत आहे. तर लगेच आमच्या LCBची टीमने जाऊन तिकडे चेक केला. तर तशा एक गाडी देऊळराजा रोडवरून जालना साईडला भेटली. त्याच्यामध्ये सील होती गाडी आणि पावत्या पण होती, पण ते प्रायमा फेसी डुप्लिकेट वाटल्यावरून सील तोडून ज्यावेळी चेक केला तर आतमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा त्याच्यामध्ये सापडला. तर लगेच त्याच्यामध्ये त्यांना आरोपीला ताब्यात घेऊन आम्ही आमची टीमनी इकडे येऊन चेक केल्यावर एकूण 156 पोते त्याच्यामध्ये गुटख्याचे सापडले आहे, ज्याच्यामध्ये अंदाजा 70 लाखपेक्षा जास्त किंमतचा गुटखा त्याच्यामध्ये आहे. आणि जर गाडीची किंमत पकडली तर 1 कोटीवरचा मुद्देमाल या केसमध्ये आता सापडलेला आहे. प्रायमा फेसी इंदोरवरून याची वाहतूक झालेली आहे असं समजत आहे. जो ड्रायव्हर होता आरोपी त्याचं नाव शाहनवाज सुलेमान खान असा ड्रायव्हर त्याच्यामध्ये होता. त्याला ताब्यात घेऊन आता पुढची चौकशी पोलीस करत आहे. गुटखा कोणाचा सर? आता जस्ट इमिडिएटली आताच कारवाई झाली आहे. आम्ही तपास करू की कोणाकडून आला, कुठे सप्लाय करत होता, जालनामध्ये होता की महाराष्ट्रात होता की बाहेर होता, सगळं तपास करू.